प्रेक्षको नमस्कार. इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे आणि या संदर्भात आपण संसर या ठिकाणी जिजामाता पॅनेलचे माननीय सुनीलदादा काळे यांच्याशी या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. जनस्वातंत्र्य न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. बऱ्याच कालावधीनंतर छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे. माझ्या मते एक साधारण 10 वर्षाचा कालावधी असेल आणि जिजामाता पॅनलच्या माध्यमातून तुम्ही पक्षविरहित ही निवडणूक लढवित आहात. सध्या कारखान्याची आर्थिक स्थिती म्हणा, शेतकऱ्यांची स्थिती, या संदर्भात आपल्या जिजामाता पॅनलची नक्की काय भूमिका आहे हे सविस्तर सर्व सभासद वर्गांना, सर्व जनतेला सांगा. छत्रपती सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रामध्ये एक नंबर होता. एक नंबर असताना नियोजन योग्य नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती सत्ताधाऱ्यांनी बिघडवलेली आहे. तर 2 वर्षापासून जर आपण पॅनल करायचं तर पहिल्यांदा आर्थिक संकटातून कसा कारखाना बाहेर काढायचा ह्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. अच्छा. आणि आर्थिक सल्लागार असतात, चीफ अकाउंटंट असतात, चीफ इंजिनियर जे माझे आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली, नियोजन केलेले. आम्ही आमच्यामध्ये हिंमत आहे. तर त्यांच्याकडे सत्ताधारीकडे एक DCM आहेत, एक मंत्री आहेत आणि महाराष्ट्राचा सर्वात बलाढ्य साखर सम्राट चाचक आहे. मग एवढी मोठी ताकदवान अर्थकथा असणारी माणसांनी आर्थिक अडचणीतून का काढलं नाही? 32 वर्षात 32 वर्ष झालं त्यांचीच सत्ता आहे. मग हे थोडं पोडं वेगळं आहे ना. हे त्यांना त्यांचे कारखाने 2 वर्षामध्ये प्रगतीपथावर नेतात. आणि मग शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे तर अख्ख्या जगात शिवाजी महाराजांचं नाव असलेला छत्रपती शिवाजी सहकारी साखर कारखाना लिमिटेड भवानीनगर. परंतु मुळातच त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव असल्यामुळं भ्रष्टाचाराच्या ह्याच्यावर म्हणा, गैरकारभार करण्याच्या सही करताना घाबरायचंय म्हणून त्यांनी काय केलं, नामांतर केलं. माझ्या जन्माच्या वेळेस म्हणजे 67 ते 70 या काळात नामांतर केलं आणि त्यांनी छत्रपती हीच पदवी ठेवली आणि शिवाजी नाव काढल्यामुळं त्यावेळेसपासूनच थोडा भ्रष्टाचार चालत आला या कारखान्याला, असं मला म्हणावं लागतं. आर्थिक अडचणीत बाहेर काढण्यासाठी आम्ही पूर्णपणे अभ्यास केला. आता मोठ्या लोकांना काढता आलं नाही, ती सक्सेसच झालेलं आहे. अर्थमंत्री असताना, साखर सम्राट अख्ख्या महाराष्ट्रात सर्वात मोठे असताना, आत्ता जे मंत्री ते सुद्धा चेअरमन होते. त्यांना ह्या मोठ्या लोकांना काढताना आमच्यात ताकद, आम्ही सर्वसामान्य. आणि खरं तर जगामध्ये असं आहे की सर्वसामान्यच माणूस इतिहास घडतो आणि हे सभासदांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही सर्वसामान्य आणि सर्वसामान्य तुम्हाला माहिती आहे की इथं लंके विखे पाटील एक साखर सम्राट, एक साधा लंके एक इतिहास घडावा. आम्ही तर इथं 100% सभासद आमच्या पाठीशी असल्यावर कारखाना अडचणीतनं बाहेर काढाय काही सुद्धा. आणि हेच विचारतात आम्हाला सगळेजण पत्रकार की कारखाना अडचणीत तुम्ही कसं काढणार, ही मुद्दा केलेला त्यांनी. पण त्यांना काय विचारत नाही, साखर सम्राट तुम्ही अर्थमंत्री होता, तुम्ही महाराष्ट्राचे मोठे साखर सम्राट होता, का तुम्ही विचारत नाही? तुम्ही नियोजन करायला पाहिजे होतं. ते 16 गावाचा कारखाना म्हणायचे, 16 गावाचा कुठेही कारखाना तो पायाखांतानीच 16 किलोमीटरच्या आतली गावं घ्यायला पाहिजेत असा नियम 1952 सालचा आहे. त्यांनी 16 गावं घेऊनच कारखाना पायाखांतानी 16 गावं घेतली. हा सहकारातला सर्वात मोठा नियम मोडला, पायदळी तुडावला आणि 16 गावाचा कारखाना. तुमच्या पॅनेलमध्ये तुम्ही म्हणता की एका साईडला धनधानगे आहेत, मग तुमच्या पॅनेलमध्ये जे तुम्ही सभासद असतील, त्यानंतर उमेदवार असतील, सर्वसामान्य वर्गातीलच आहेत किंवा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत,
आमच्या पॅनलमध्ये खऱ्या अर्थाने शेतीमध्ये लक्ष. आता हे बाळासाहेब बाबा जोरे बर हे सुद्धा 92ला आमच्या पॅनलमध्ये उभा होते. बर आज त्यांचा मुलगा बर BSc ॲग्री आहे. बर दुकान आता तुम्ही आलं तर तिथं औषधाचं फार मोठं दुकान आहे. अच्छा त्यांचा ऊस 700 टन जातो. शेतीमध्ये एक नंबर आहे. आता तुम्ही यायच्या अगोदर मी साधारण सकाळी 7:30 वाजता माझं काम सुरू करतो. बर रानात जातो. हं. आता थोडंसं तुम्हाला व्यत्यय देतो. त्यांच्या मुलाखती बर 5 स्टार हॉटेलमध्ये असतील की बारामतीला आज चालू आहे. बर 5 स्टार हॉटेल असेल का लक्झरी काय असेल हॉल त्याच्यामध्ये बारामती शहरामध्ये चालू आहे. बर पण मी असा फार्स करत नाही मोठा बर शक्ती प्रदर्शन करत. मी एकटा किंवा जोडीदार असतात बाळासाहेब कधी कधी. आम्ही कोण इच्छुक आहे त्याच्या घरी जातो, त्याच्या कुटुंबात बसतो आम्ही. बाबा तो म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दारात जाऊन त्याच्या घरात जाऊन असं मुलाखती आम्ही घेत नाही. डायरेक्ट इच्छुकाच्या घरी जातो, बर कुटुंबासोबत बसतो. बर महिला हे असतात, त्यांच्या बहिणी असतात, हे असतात. बाबा हे काय राजकारण नाही कारखाना म्हणजे. तुम्ही म्हणता राजकारणात उभा करता आमच्या पोराला. आम्ही त्यांना समजून सांगतो की बाबा हे राजकारण आहे, प्रपंच आहे. तुमचा मुलगा शिकलेला आहे, BSc ॲग्री झालेला आहे. तुम्ही त्यांनी फॉर्म भरला आहे तर तुमचं मत काय आहे त्यांचं मत जाणून घेतो आणि त्यांना आम्ही सक्षम तयार करतो. म्हणजे उमेदवार कसा असला पाहिजे, बेला नाही पाहिजे, विड्रॉलवरती सही केली नाही पाहिजे आणि लढायचंही निघालं म्हणजे असं आम्ही सक्षम बनवतो तो उमेदवार. कोणत्या विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही सभासदांना मते मागत आहात? विकास तर करणारच आहे, कारखान्याचा विकास करणार. ह्यांना छत्रपती बाजार चालवता आलं नाही, 2 वर्षात बंद पडला. म्हणजे ह्यांना चालवता येतं का? ITI बंद पडला, ह्यांना चालवता येतं. 70 वर्ष पूर्ण होते. तुमच्या विकासाचे पुढील मुद्दे काय आहेत? आमच्या सर्वसामान्य सभासदांच्या गोरगरीब सभासदांच्या मुलांकरता असतील किंवा शेतकऱ्यांसाठी असतील. अहो मनात ताकद असली तिथं आम्हाला आधी जाऊ द्या. बर गेल्यानंतर बाबा काय काय कमतरता आहे. कारखाना सुरू झाल्यावर डिस्टिलरी पाहिजे होती. बर त्यांनी इथं काढल्याने आजच्या महाराष्ट्रात सगळीकडे डिस्टिलरी असतात. बरोबर मग त्यांना तुम्ही विचारलाय प्रगतीचं डिस्टिलरी का नाही? 54 साली पायखान्याला 56ला डिस्टिलरी पाहिजे होती का नाही? बर 60 सालापर्यंत सगळ्या शिक्षण संस्था पाहिजे होत्या. इथं 2 तालुक्याचा कारखाना आहे. बारामती तुम्ही नाव विसरू नका. बारामती शहर सुद्धा या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतं. म्हणजे म्हणावी अशी प्रगती झालेली नाही. नाही. मग मुलाखती आहेत त्यांचं फारच. आम्ही मुलाखत घ्यायला गेलो बारामती शहरात, बोलावलं का एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये, अभिषेक हॉटेल असेल, सुजित असेल किंवा अमरदीप असेल, अशा हॉटेलमध्ये आम्ही मुलाखत. आम्ही स्वतः आता मी राहणार होतो, 12ला मी बंद करतो. तुम्ही आता बरोबर 12 वाजून गेले असते. आला मी थांबतो 4 वाजेपर्यंत. थांबल्यानंतर पुढं जातो. कोण इच्छुक आहे त्याच्या घरी जायचं, बर त्यांना विचारायचं बाबा शेतीमध्ये आवड आहे, पहिले शेतीमध्ये तुला आवड आहे का? त्याचा 100 टन जातो आहे का, पोट भरणार आहे का, 25 लाख भरणार आहे का, मग असलं काही नाही. तुझ्याकडं असेल तेवढाच खर्च करायचा. काही गोष्ट घ्यायला पैसा बिसा मागणे नाही, 1 कोटी पेटी नाही. ही कोटी गोळा करतील, कारखान्याला घेतील आणि वेगळंच काय करतील. ती उमेदवार निवडून गेले की ती कोटीचं 5 कोटी काढतील. आम्ही असलं शिकवतच नाही. तो भक्कम आहे का कारखान्यात आपल्याला निर्णय घ्यायच्या तुझी ताकद असली पाहिजे, अशा दिशेने आमचं चाललेलं. आणि सगळ्या योजना आहेत. आम्ही सांगितलं की ती जागे होतील. आर्थिकदृष्ट्या कसं काढायचं सभासदांना तुमचं, आमच्यात क्षमता आहे. क्षमता असलेला माणूस झिरोतनं किती ते 2 वर्ष घालते. दादा ताकदवान आहेत. त्यांनी अंबाली काय तो काय नाव होतं तिथं, अंबालिका ते पहिलं नाव काय होतं जुनं, श्रीगोंद्याच्या तिथं कारखाना अलीकडं जगदंबा सहकारी, तो बंद पडलेला दादांनी घेतला. दादामध्ये क्षमता आहे. त्यांनी 2 वर्षात किती मोठा केला कारखाना. तो दौंड शुगर चालत नव्हता. त्यांच्यात क्षमता. आता ते मोठे आहेत पण आमच्यात बी गरिबाची क्षमता आहे. दादांना इतर ठिकाणी लक्ष द्यावं. आम्हाला फक्त कारखाना आमचा प्रपंच आहे. ते काळजी करू नका सभासद बंद होणं. आमच्याकडे नियोजन आहे. पण आम्ही नियोजन सांगितलं तर ते जागे होते. ह्याला कसं कळलं? या माध्यमातून तुम्ही या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे जे सभासद आहेत त्यांना काय आव्हान कराल? त्यांना आव्हान एकच करील, तुम्ही फॉर्म भरलाय ना ते काढू नका. ज्या पॅनलमध्ये तुम्हाला जाता येईल त्या पॅनलमध्ये जावा. अपक्ष राहायचं असलं राहावा, परंतु फॉर्म काढू नका. कारण यांनी अगोदरच असं वर्तमानपत्र, तुमचे चॅनल, त्यांना खरं धन्यवाद दिला पाहिजे. का दिला पाहिजे धन्यवाद? एकतर्फी झाल्यामुळे हे गहाळ बसली ही सगळी. तोपर्यंत आम्ही पॅनल तयार केला. तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदरच सकाळ म्हणा आणखी आणि 4-5 पेपर म्हणा सगळ्यांनी जाहीर केलं की
एकतर्फी होणार आहे, एकतर्फी. तर या माध्यमातून तुम्ही सभासदांना काय संदेश द्याल? हा महत्वाचं आहे. 70 वर्षामध्ये हं. 4 घराण्याची सत्ता आहे आणि हेच विरोधात येतात, तिथंच सभासद बसतात. हे नकली विरोधक असतात. आता सध्याचे चेअरमन घोषित केलेले गेली 20 वर्ष माझ्या जागा विरोधात बसले, पण आता लोकांना कळलं की नोरा कुस्ती खेळते. नकली हत्ती आहे, पांढरा शुभ्र आहे, पण आत साखर नसून कापसाचा भुस्सा आहे. हे चेअरमन जे आहे, हे चेअरमनची अशी प्रसिद्धी आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. अभ्यासू, विकासू, एवढी मोठी प्रसिद्धी. पण 10 वर्ष ह्या चेअरमनला मिळाली. 10 वर्षात किती विकास करा? 500 टन फक्त. शेजारी 10,000 टन वाढवतात, यांनी 500 टन. काय विकास केला? काही सुद्धा नाही. विकास नसून हे भकासू चेअरमन आहे. तुम्ही आरोप करताय सरळ सरळ विरोधकांवर. मग सत्यच आहे ना. 10 वर्ष कशाला म्हणतात? 10 वर्ष काहीच प्रगती नाही. नुसतं अभ्यास म्हणून स्वतःची पाठ थोपाटली, भाव दिला. खिशातनं कोण भाव देतं का? साखर विकल्यावर देत आहे. हां, स्वतः भाव दिला खिशातनं, तर म्हणून स्वतः दिलं. कोणच अख्ख्या महाराष्ट्रात स्वतः खिशातनं भाव देत नाही. या माध्यमातून जे तुम्ही सभासदांना आवाहन केलेलं आहे, सभासदांना कारखान्याची वस्तुस्थिती सांगितलेली आहे, जिजामाता पॅनेलचा विजय नक्कीच आहे का? मग या आहे. कशामुळे माहिती आहे का? हां. हे 4 घराणे आहेत ना साखर सम्राट, यांचं मतदान फक्त 5% आहे. म्हणजे 22,700 मतात त्यांचं 500 सुद्धा मतदान नाही. मग मतदान कोणाचं आहे? अर्धे अकरावाले गोरगरीब सभासदांचं 90% मतदान आहे. 90% सभासदांनी ठरवल्यावर चेअरमन ठरणार आहे. ह्यांनी आधीच कसा ठरवला? म्हणजे तुम्ही हुकुमशाही आता सुरू केली. हे लोकांना मान्य नाही. त्यामुळं प्रचंड सभासद चिडलेला आहे आणि संताप आहे. हा, संतापलेला आहे. हे 4 घरांनी ठरवायचं म्हणजे आम्ही काय गडी आहे का त्यांचं? असं सभासद म्हणतात. तर हे होते सुनीलदादा काळे. त्यांनी त्यांच्या पॅनेलची भविष्यातली काय रणनीती आहे ती मांडलेली आहे. सभासदांना त्यांनी आवाहन केलेलं आहे. नमस्कार. धन्यवाद.